आज आम्ही चाललोय वुमन्स IPL ची मॅच बघायला, ती म्हणजे RCB फॅनसाठी गोष्ट आहे. आमच्यासोबत एन्जॉय करा मस्तपैकी आणि आमचा अशी नका. आणि आमचे दोन पार्टनर आहेत ऋषिकेश आणि नितीश, ते आमच्या पुढे गेलेले आहेत. तर मग पुढे आमच्यासोबत व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला मग आपण बघूया पुढे आम्ही काय काय करतोय, कसं एन्जॉय करतोय IPL च्या व्हिडिओ वगैरे. आता आम्ही आलोय तिकीट काउंटर जवळ. तिकीट काउंटर मधून आता जातो आम्ही, एंट्री करतोय समोरला. यांना मी बोललेलो 5 नंबर वरना कोण नाहीये, तरी हे बोलतात आपण कमानी जायचं 3 नंबर वरना जाऊ द्या. आम्ही जातो, कसं आहे बघूया. हे कंपनीत नियम नाही. आम्ही स्टेडियम मध्ये मॅच बघायला तर आलेलो, पण 56 रनवर 5 विकेट गेलेले. जसं पाहिजे होती RCBच्या विरुद्ध टीम तशी भेटली नाही. UP वाल्यांना वाटतं RCB घरी पाठवणार आहे. आम्हाला वाटलं की जवळजवळ 4 तास तरी आम्ही घालू इथं, पण आमचं काय वाटत नाही. 2 तासातच आम्ही घरी जाऊ. 2 तासाचं घरी जावायचं. RCB किंगच आहे, RCBचा कट्टर फॅन. आणि आम्ही खास RCB ऋषीसाठी आलोय बघायला. ऋषी लवर स्मितीताईला भेटायला आलोय. आपला कोहली नाही, कोहली मिळाले बघायला. आमच्या विनंतीला मान दिलात म्हणून तुमचं थँक्यू. धन्यवाद. एक नंबर वाजत आहे तुमचा बँड. आपला बँड श्रीराम बँड, मालवणी, कोलीवाडा, मुंबई. आम्ही इकडून आलो आहोत. आम्ही दर IPL ला असतो. आता दुसरी मॅच आमची 20 तारखेला बडोदऱ्याला आहे. तर तुमचा उत्साह पाहून आम्हाला पण खूप वाजवायला एन्जॉय आला आणि मजा आली आम्हाला. आणि खरंच आपल्या बँडला सगळे सपोर्ट करा. श्रीराम बँड. आणि तुम्ही आमच्या एकविरा इथं गाणी होतं त्याच्यासाठी तुमचा खूप आधार. कॉन्टॅक्ट नंबर पण बोला तुमचा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9819320390. हात कर ना एकदा. हा बस. ग्राउंडच्या जवळ आलेलो आहे बघा तुम्ही. नाही देत पडलाय बॅट. जाम नाचतो जाम. दाईना उडवले पार दाईना. आणि हे आमचे सर्वजण नाचून नाचून थकलेले जातात. हे कसं वाटते? लय भारी वाटतंय, कारण की आम्ही मागाशी ज्या रो मध्ये बसलेलो ना, त्या रो मध्ये सगळी थकलेली माणसं होती. आणि या रो मध्ये आमच्याच गावातली सगळी भेटलेली आहेत. आणि आम्ही ब्रास बँड पण आणलेला आहे. आणि आता फुल मजा करू. 100 रुपये आहेत पण वसूल करू, कारण की आम्हाला 100 रुपयात पण सरकणाऱ्या सीटा भेटायला मला आणि साने करता त्या वसूल करू आम्ही आज इकडं. भले 100चे 1000 गेले तरी चालते, पण आज पैसा वसूल. RCBची मॅच बघायला फक्त विराट कोहलीच्या नावावर आलून बस, बाकी काय नाही. आणि आमची स्मिताताई काही मावशीची पोरे आमच्या ऋषीच्या श्रेयंकाताईसाठी आलोय आम्ही. आज आम्ही श्रेयंकाताईसाठी आलेलो आहे. सानेकर काय तुमचं? 2 मिनिट आम्हाला डिसिजन पेंडिंग आहे. जल्लोषासाठी थोडा टाइम बाकी आहे. आणि तुमचं काय मनोगत काय? श्रेयंकाला बघायला फक्त चौकार मारलेला आहे हॅरिस.
नंतर बघा कसं व्ह्यू आहे एकदम भारी. मॅच कशी झालेली आशिषा? खूप चांगली झालेली आहे, पण मजा नाही आली. जशी मॅच पाहिजे होती ना तशी मॅचमध्ये मजा नाही आली. आमचा घरी जायचाच टायमिंग आम्ही 1 वाजता ठेवलेला, आम्हाला यांनी 10:30 वाजता घरी पाठवला. जाम टॉपची मॅच झाली. दोन्ही बॅटर डेंजर आहेत. पुढचे जे मुंबई झाली, चेन्नई झाली, दिल्ली झाली, या टीमनी विचार करा जरा. RCB तुमच्या समोर आहे. आणि का तुम्हाला काय बोलायचंय याविषयी? नाद परफॉर्मन्स. मी फर्स्ट टाइम आलो, माझा एक्सपिरियन्स आणि कॅच सोडलेली आहे हारी द्यायची. तर आणि मला एक बोलण्याची इच्छा जाम झाली. एकच संधी होती, एक कॅच भेटलेली, ती पण सोडून टाकली. मुद्दाम सोडली होती नी 55 पाहिजे म्हणून ती. कारण की मला तर असं वाटतंय यांना काहीतरी काम आहे लवकर घरी, म्हणून ही मॅच लवकर संपवली. अरे त्या वेस्ट इंडिजच्या प्लेअरला एवढी झोडले काय बोलावर नाही. एका ओव्हरमध्ये 33 रन मारला. 33, 4 षटकार, 2 चौकार. वाट लावले पार्टीची. मला तर वाटते पुढच्या मॅच पासून तिला खेळायला घेणार नाही. बघूया आता. अरे 20 ओव्हरची मॅच होती. ते 10 ओव्हर तर RCBने सर्व रन काढलेले आहेत 10 ओव्हरमध्येच. आम्हाला वाटलं काहीतरी टफ मॅच होईल, पण RCBला कोण नाही टफ देऊ शकत. सध्या तरी RCBला टफ देण्यासारखा कोणच नाहीये. RCB ब्रँड इज ब्रँड. टॉपचा माल आहे, समजला ना? टॉपचा. हे बघा समोरला. तर मित्रांनो, RCB लवकरच विन झालेली आहे. कमीत कमी 9 ओव्हर राखून जिंकलेली आहे. स्मृती मंदाना आणि हॅरिसने लवकरच मॅच संपवली. तर मग फुल एन्जॉय केली, पैसा वसूल झाला. आणि बघूया, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये कुठेतरी. आणखी कुठलं तरी ॲडव्हेंचर्स, आणखी कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. असा तुमचा पाठिंबा आमच्यासोबत राहू दे. जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. टिल दॅन टेक केअर. बाय बाय.